فمن أظلم ممن كذب على الله وكذب بالصدق إذ جاءه أليس في جهنم مثوى للكافرين. मग त्या इस्मापेक्षा मोठा जालिम कोण असू शकेल, ज्याने अल्लाहवर कुभांड रचलं आणि जेव्हा सत्य त्याच्या समोर आलं तेव्हा त्याला खोटं लेखलं. अशा लोकांसाठी जहन्नम मध्ये एखादं ठिकाण नाही काय. والذي جاء بالصدق وصدق به أولئك هم المتقون لهم ما يشاءون عند ربهم ذلك جزاء المحسنين ليكفر الله عنهم أسوأ الذي عملوا ويجزيهم أجرهم بأحسن الذي كانوا يعملون. आणि जो इसम सत्य घेऊन आला आणि ज्यांनी ते खरं मानलं तेच प्रकोपापासून वाचणार आहेत. त्यांना आपल्या रबपाशी ते सर्व काही मिळेल ज्याची ते इच्छा करतील. हा आहे पुण्यकार्य करणाऱ्यांचा मोबदला, जेणेकरून जी अत्यंत वाईट कृत्य त्यांनी केली होती त्यांना अल्लाहनं त्यांच्या हिशेबातून वगळून टाकावं आणि जी उत्तम कृत्य ते करत राहिले त्यानुसार त्यांना मोबदला प्रदान करावा. أليس الله بكاف عبده ويخوفونك بالذين من دونه ومن يضلل الله فما له من هاد ومن يهد الله فما له من مضل أليس الله بعزيز ذي انتقام. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, काय अल्लाह आपल्या दासांसाठी पुरेसा नाही? हे लोक त्याच्याशिवाय तुम्हाला दुसऱ्यांचं भय दाखवतात. वस्तुस्थिती अशी आहे की अल्लाहनं ज्याला पथभ्रष्टतेत घातलं त्याला कोणीही मार्ग दाखवणार नाही आणि ज्याला त्यानं मार्गदर्शन केलं त्याला भटकवणारे देखील कोणीही नाही. काय अल्लाह जबरदस्त आणि सूड उगवणारा नाही? وَلَئِن سَأَلْتَهُم مَّنْ خَلَقَ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضَ لَيَقُولُنَّ اللَّهُ قُلْ أَفَرَأَيْتُم مَّا تَدْعُونَ مِن دُونِ اللَّهِ إِنْ أَرَادَنِيَ اللَّهُ بِضُرٍّ هَلْ هُنَّ كَاشِفَاتُ ضُرِّهِ أَوْ أَرَادَنِي بِرَحْمَةٍ هَلْ هُنَّ مُمْسِكَاتُ رَحْمَتِهِ قُلْ حَسْبِيَ اللَّهُ عَلَيْهِ يَتَوَكَّلُ الْمُتَوَكِّلُونَ. या लोकांना जर तुम्ही विचारलं की जमीन आणि आकाशांना कोणी निर्माण केलं आहे तर ते स्वतःच म्हणतील की अल्लाहने. यांना विचारा, जेव्हा सत्य असं आहे तर तुमची काय कल्पना आहे की अल्लाहनं जर मला काही नुकसान पोहोचवण्याचं इच्छिलं तर काय तुमच्या देवी ज्यांचा तुम्ही अल्लाहला सोडून धावा करता मला त्यानं पोहोचवलेल्या नुकसानापासून वाचवतील? अथवा अल्लाहनं जर माझ्यावर कृपा करण्याचं इच्छिलं तर काय त्याच्या कृपेला रोखू शकतील? बस यांना सांगून टाका की माझ्यासाठी अल्लाहच पुरेसा आहे. भरोसा करणारे त्यावरच भरोसा करतात. قُلْ يَا قَوْمِ اعْمَلُوا عَلَى مَكَانَتِكُمْ إِنِّي عَامِلٌ فَسَوْفَ تَعْلَمُونَ مَن يَأْتِيهِ عَذَابٌ يُخْزِيهِ وَيَحِلُّ عَلَيْهِ عَذَابٌ مُقِيمٌ. त्यांना स्पष्ट सांगा, हे माझ्या जाती बांधवांनो, तुम्ही आपल्या जागी आपलं कार्य करत राहा, मी आपलं कार्य करत राहीन. लवकरच तुम्हाला कळून चुकेल की कोणावर अपमानजनक प्रकोप येतो आणि कोणाला ती शिक्षा मिळते जी कधीही टळणारी नाही. إِنَّا أَنزَلْنَا عَلَيْكَ الْكِتَابَ لِلنَّاسِ بِالْحَقِّ فَمَنِ اهْتَدَى فَلِنَفْسِهِ وَمَنْ ضَلَّ فَإِنَّمَا يَضِلُّ عَلَيْهَا وَمَا أَنْتَ عَلَيْهِمْ بِوَكِيلٍ. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आम्ही सर्व माणसांसाठी हा सत्यनिष्ठित ग्रंथ तुम्हाला उतरवला आहे. आता जो सरळ मार्गाचा अवलंब करेल तो आपल्यासाठीच करेल आणि जो भटकेल त्याच्या भटकण्याचं अरिष्ट त्याच्यावरच येईल. तुम्ही त्यांचे जबाबदार नाही. الله يتوفى الأنفس حين موتها والتي لم تمت في منامها فيمسك التي قضى عليها الموت ويرسل الأخرى إلى أجل مسمى إن في ذلك لآيات لقوم يتفكرون. तो अल्लाहच आहे जो मृत्यूसमयी आत्मे ताब्यात घेतो आणि जो आता मेलेला नाही त्याचा आत्मा झोपेत ताब्यात घेतो. मग ज्याच्यासाठी तो मृत्यूचा निर्णय जारी करतो तो रोखून ठेवतो आणि इतरांचे आत्मे एका निश्चित वेळेसाठी परत पाठवतो. यात मोठे निशाणे आहेत त्या लोकांसाठी जे गंभीरतेने विचार करणारे आहेत. أم اتخذوا من دون الله شفعاء قل أولو كانوا لا يملكون شيئا ولا يعقلون قل لله الشفاعة جميعا له ملك السماوات والأرض ثم إليه ترجعون.
काय त्या अल्लाहला सोडून या लोकांनी दुसऱ्यांना शिफारसी बनवून ठेवला आहे? यांना सांगा, काय ते शिफारस करतील ज्यांच्या अखत्यारीत मग काही असो वा नसो आणि ते समजत देखील नसावेत? सांगा, संपूर्ण शिफारस अल्लाहच्या अखत्यारीत आहे. आकाशांच्या आणि पृथ्वीच्या बादशाहीचा तोच स्वामी आहे. मग त्याच्याकडेच तुम्ही परतवले जाणार आहात. وَإِذَا ذُكِرَ اللَّهُ وَحْدَهُ اشْمَأَزَّتْ قُلُوبُ الَّذِينَ لَا يُؤْمِنُونَ بِالْآخِرَةِ وَإِذَا ذُكِرَ الَّذِينَ مِن دُونِهِ إِذَا هُمْ يَسْتَبْشِرُونَ. जेव्हा एकट्या अल्लाहचाच नामोल्लेख केला जातो तेव्हा अखिरतवर इमान न ठेवणाऱ्यांची हृदय कुढत राहतात आणि जेव्हा त्याच्याशिवाय इतरांचा उल्लेख होतो तेव्हा ते अकस्मात आनंदाने प्रफुल्लित होतात. قُلِ اللَّهُمَّ فَاطِرَ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضِ عَالِمَ الْغَيْبِ وَالشَّهَادَةِ أَنْتَ تَحْكُمُ بَيْنَ عِبَادِكَ فِيمَا كَانُوا فِيهِ يَخْتَلِفُونَ. सांगा, हे अल्लाह, आकाशांना आणि पृथ्वीला निर्माण करणाऱ्या, अपरोक्ष आणि परोक्षाचं ज्ञान राखणाऱ्या, तूच आपल्या दासांच्या दरम्यान त्या गोष्टीचा निवाडा करशील ज्यात ते मतभेद करत राहिले आहेत. وَلَوْ أَنَّ لِلَّذِينَ ظَلَمُوا مَا فِي الْأَرْضِ جَمِيعًا لَافْتَدَوْا بِهِ مِنْ سُوءِ الْعَذَابِ يَوْمَ الْقِيَامَةِ وَبَدَا لَهُم مِّنَ اللَّهِ مَا لَمْ يَكُونُوا يَحْتَسِبُونَ وَبَدَا لَهُمْ سَيِّئَاتُ مَا كَسَبُوا وَحَاقَ بِهِم مَّا كَانُوا بِهِ يَسْتَهْزِئُونَ. जर या जालिमांच्या जवळ पृथ्वीची सारी संपत्ती असली आणि तितकीच आणखीन देखील तरी हे कयामतच्या दिवसाच्या वाईट प्रकोपापासून वाचण्यासाठी सर्व काही खंडणी म्हणून देण्यास तयार होतील. तेथे अल्लाहकडून असं काही येईल ज्याची त्यांनी कधी कल्पनाही केली नाही. तेथे आपल्या कमाईचे सर्व वाईट परिणाम त्यांच्यावर उघड होतील आणि तीच गोष्ट त्यांच्यावर उलटेल जिची हे थट्टा करत राहिले आहेत. فَإِذَا مَسَّ الْإِنسَانَ ضُرٌّ دَعَانَا ثُمَّ إِذَا خَوَّلْنَاهُ نِعْمَةً مِنَّا قَالَ إِنَّمَا أُوتِيتُهُ عَلَى عِلْمٍ بَلْ هِيَ فِتْنَةٌ وَلَكِنَّ أَكْثَرَهُمْ لَا يَعْلَمُونَ. हाच मनुष्य जेव्हा जरा देखील संकट याला स्पर्श करतं तेव्हा तो आमचा धावा करतो आणि जेव्हा आम्ही आमच्याकडून देणगी देऊन त्याला फुलवतो तेव्हा म्हणतो की हे तर मला ज्ञानाबद्दल दिलं गेलं आहे नव्हे तर ही परीक्षा होय. परंतु यांच्यापैकी बहुतेक जण जाणत नाहीत. قد قالها الذين من قبلهم فما أغنى عنهم ما كانوا يكسبون فأصابهم سيئات ما كسبوا والذين ظلموا من هؤلاء سيصيبهم سيئات ما كسبوا وما هم بمعجزين أولم يعلموا أن الله يبسط الرزق لمن يشاء ويقدر إن في ذلك لآيات لقوم يؤمنون. हीच गोष्ट यांच्यापूर्वी होऊन गेलेल्या लोकांनी देखील सांगितले आहे. परंतु जे काही ते कमवत होते ते त्यांच्या काहीही उपयोगी पडलं नाही. मग आपल्या कमाईची कटुफळं त्यांनी चाखली आणि या लोकांपैकी सुद्धा जे जालिम आहेत ते लवकरच आपल्या कमाईची कटुफळं चाकतील. हे आम्हाला जेरीस आणणारे नाहीत. आणि काय यांना माहित नाही की अल्लाह ज्याची इच्छितो त्याची रोजी विपुल करतो आणि ज्याची इच्छितो तंग करतो. यात निशाणे आहेत त्या लोकांसाठी जे ईमान आणतात. قل يا عبادي الذين أسرفوا على أنفسهم لا تقنطوا من رحمة الله إن الله يغفر الذنوب جميعا إنه هو الغفور الرحيم. कृपेकडून निराश होऊ नका. निश्चितच अल्लाह सर्व गुन्हे माफ करून टाकतो. तो तर समाक्षील परम कृपाळू आहे. وأنيبوا إلى ربكم وأسلموا له من قبل أن يأتيكم العذاب ثم لا تنصرون واتبعوا أحسن ما أنزل إليكم من ربكم من قبل أن يأتيكم العذاب بغتة وأنتم لا تشعرون أن تقول نفس يا حسرة على ما فرطت في جنب الله وإن كنت لمن الساخرين. परत या आपल्या रबकडे आणि आज्ञाधीन बनून जा त्याचे, यापूर्वी की तुमच्यावर प्रकोप यावा आणि मग कुठूनही तुम्हाला मदत मिळू नये. आणि अनुसरण अंगीकारा आपल्या रबकडून पाठवल्या गेलेल्या ग्रंथाच्या उत्तम पैलूचे, यापूर्वी की तुमच्यावर अकस्मात प्रकोप यावा आणि तुम्हाला
खबर सुद्धा नसावी. एखाद्या वेळी असं होऊ नये की एखाद्यानं नंतर म्हणावं, खेद आहे माझ्या त्या आगळीकीवर जी मी अल्लाहच्या हुजुरात करत राहिलो, किंबहुना मी तर उलट टळटवाळी करण्यात सामील होतो. أو تقول لو أن الله هداني لكنت من المتقين أو تقول حين ترى العذاب لو أن لي كرة فأكون من المحسنين بلى قد جاءتك آياتي فكذبت بها واستكبرت وكنت من الكافرين. अथवा म्हणावं, अरे रे, अल्लाहने जर मला मार्गदर्शन प्रदान केलं असतं तर मी सुद्धा ईशभिरूंपैकी असतो. अथवा प्रकोप पाहून म्हणावं, किती छान होईल जर मला आणखीन एक संधी मिळावी आणि मी सुद्धा पुण्यकर्म करण्यात सामील व्हावं. आणि त्यावेळी त्याला हे उत्तर मिळावं की का नाही, माझ्या अटी तुझ्याजवळ आल्या होत्या, मग तू त्यांना खोटं ठरवलं आणि गर्व केला आणि तू काफिरांपैकी होतास. ويوم القيامة ترى الذين كذبوا على الله وجوههم مسودة أليس في جهنم مثوى للمتكبرين وينجي الله الذين اتقوا بمفازتهم لا يمسهم السوء ولا هم يحزنون. आज ज्या लोकांनी अल्लाहवर कुभांड रचला आहे, कयामतच्या दिवशी तुम्ही पाहाल की त्यांची तोंड काळी असतील. जहन्नममध्ये गर्विष्ठासाठी पुरेशी जागा नाही काय? याउलट जे लोक येथे ईशभिरू आहेत त्यांच्या सफलता देणाऱ्या कारणामुळे अल्लाह त्यांना मुक्ती देईल, त्यांना काही इजाही पोहोचणार नाही आणि ते दुःखी होणार नाहीत. الله خالق كل شيء وهو على كل شيء وكيل له مقاليد السماوات والأرض والذين كفروا بآيات الله أولئك هم الخاسرون. अल्लाह प्रत्येक वस्तूचा निर्माता आहे आणि तोच प्रत्येक वस्तूवर देखरेख ठेवणारा आहे. पृथ्वी आणि आकाशांच्या खजिन्यांच्या किल्ल्या त्याच्याच जवळ आहेत आणि जे लोक अल्लाहच्या आयतींशी कुफ्र करतात तेच तोट्यात राहणारे आहेत. قل أفغير الله تأمروني أعبد أيها الجاهلون ولقد أوحي إليك وإلى الذين من قبلك لئن أشركت ليحبطن عملك ولتكونن من الخاسرين بل الله فاعبد وكن من الشاكرين. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना सांगा, मग काय अज्ञानी लोक हो, तुम्ही अल्लाशिवाय अन्य एखाद्याची बंदगी करण्यास मला सांगता? ही गोष्ट तुम्ही यांना स्पष्टपणे सांगायला हवी, कारण की तुमच्याकडे आणि तुमच्या पूर्वी होऊन गेलेल्या सर्व पैगंबरांकडे असा दिव्यबोध केला गेला आहे की जर तुम्ही अनेकेश्वरवाद स्वीकाराल तर तुम्ही केलं सवरलं वायात जाईल आणि तुम्ही तोट्यात राहाल. म्हणून हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुम्ही केवळ अल्लाहची बंदगी करा आणि कृतज्ञ दासांपैकी बना. وما قدر الله حق قدره والأرض جميعا قبضته يوم القيامة والسماوات مطويات بيمينه سبحانه وتعالى عما يشركون. या लोकांनी अल्लाहची कदरच केली नाही, जसा की त्याची कदर करण्याचा हक्क आहे. त्याच्या परिपूर्ण सामर्थ्याची स्थिती तर अशी आहे की कयामतच्या दिवशी संपूर्ण पृथ्वी त्याच्या मुठीत असेल आणि आकाश त्याच्या उजव्या हातात गुंढाळलेले असतील. पवित्र आणि उच्चतर आहे तो त्या अनेकेश्वरवाद्यापासून जे हे लोक करतात. ونفخ في الصور فصعق من في السماوات ومن في الأرض إلا من شاء الله ثم نفخ فيه أخرى فإذا هم قيام ينظرون وأشرقت الأرض بنور ربها ووضع الكتاب وجيء بالنبيين والشهداء وقضي بينهم بالحق وهم لا يظلمون ووفيت كل نفس ما عملت وهو أعلم بما يفعلون. आणि त्या दिवशी नरसिंह फुंकलं जाईल आणि ते सर्व मरून पडतील जे आकाशात आणि पृथ्वीत आहेत, त्यांच्या किरीज की ज्यांना अल्लाह जिवंत राखू इच्छिल. मग आणखीन दुसरं नरसिंह फुंकलं जाईल आणि अकस्मात सर्वच्या सर्व उठून पाहू लागतील. पृथ्वी आपल्या रबच्या तेजानं उजळून निघेल. कर्मग्रंथ आणून ठेवला जाईल. सर्व नबी अर्थात प्रेषित आणि सर्व साक्षीदार उपस्थित केले जातील. लोकांच्या दरम्यान ठीक ठीक सत्याधिष्ठित निर्णय दिला जाईल. त्यांच्यावर कोणताही जुलूम होणार नाही आणि प्रत्येक जणाला जी काही कर्म त्यानं केली होती त्यांचा पुरेपूर बदला दिला जाईल. लोक जे काही करतात अल्लाह ते चांगल्या प्रकारे जाणतो. وسيق الذين كفروا إلى جهنم زمرا حتى إذا جاءوها فتحت أبوابها وقال لهم خزنتها ألم يأتكم رسل منكم
منهم يتلون عليكم آيات ربكم وينذرونكم لقاء يومكم هذا قالوا بلى ولكن حقت كلمة العذاب على الكافرين. या निर्णयानंतर ते लोक ज्यांनी कुफ्र केला होता जहन्नमकडे टोळ्याटोळ्यांनी हाकले जातील येत पावेतो की जेव्हा ते तेथे पोहोचतील तेव्हा तिची दारं उघडली जातील आणि तिचे कर्मचारी त्यांना म्हणतील, तुमच्याजवळ तुमच्यापैकी असे प्रेषित आले नव्हते काय? त्यांनी तुम्हाला तुमच्या रबच्या आयती ऐकवल्या असाव्यात आणि तुम्हाला गोष्टीचं भय दाखवलं असावं की एकेवेळी तुम्हाला असा दिवस देखील पाहावा लागेल. ते उत्तर देतील, होय आले होते, परंतु प्रकोपाचा निर्णय काफिरांना लागू झाला. قيل ادخلوا أبواب جهنم خالدين فيها فبئس مثوى المتكبرين. وسيق الذين اتقوا ربهم إلى الجنة زمرا حتى إذا جاءوها وفتحت أبوابها وقال لهم خزنتها سلام عليكم طبتم فادخلوها خالدين. सांगितलं जाईल, दाखल व्हा जहन्नमच्या दरवाजात, येथे आता तुम्हाला सदैव राहायचं आहे. अत्यंत वाईट स्थान आहे हे गर्विष्ठांसाठी. आणि जे लोक आपल्या रबच्या अवैज्ञेपासून अलिप्त राहत होते ते टोळ्याटोळ्यांनी जन्नतकडे नेले जातील येत पावेतो की जेव्हा ते तेथे पोहोचतील आणि तिची दारं अगोदरच उघडली गेली असतील तेव्हा तिचे व्यवस्थापक त्यांना म्हणतील की सलाम असो तुमच्यावर, फारच चांगले राहिला तुम्ही, दाखल व्हा यात नेहमीसाठी. وقالوا الحمد لله الذي صدقنا وعده وأورثنا الأرض نتبوأ من الجنة حيث نشاء فنعم أجر العاملين. आणि ते म्हणतील, कृतज्ञ आहोत त्या अल्लाहचे ज्याने आमच्याशी केलेला वायदा सत्य करून दाखवला आणि आम्हाला पृथ्वीचे वारस बनवलं. आता आम्ही जन्नतमध्ये हवं तेथे आमची जागा बनवू शकतो. तर उत्तम मोबदला आहे कर्म करणाऱ्यांसाठी. وترى الملائكة حافين من حول العرش يسبحون بحمد ربهم وقضي بينهم بالحق وقيل الحمد لله رب العالمين. आणि तुम्ही पाहाल की फरिश्ते अर्श अर्थात राजसिंहासनाच्या भोवती वर्तुळ बनवून आपल्या रबची स्तुती आणि पावित्र्यगान करत असतील आणि लोकांच्या दरम्यान ठीकठाक सत्याधिष्ठित निर्णय दिला जाईल आणि घोषित केलं जाईल की स्तुती आहे सकल जगांचा रब अल्लाहसाठीच. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. अल्लाहच्या नावाने जो असीम मेहरबान दयावान आहे. आमीन. تنزيل الكتاب من الله العزيز العليم غافر الذنب وقابل التوب شديد العقاب للطول لا إله إلا هو إليه المصير. हामीम. या ग्रंथाचं अवतरण अल्लाहकडून आहे जो जबरदस्त आहे, सर्व काही जाणणारा आहे, गुन्हा माफ करणारा आणि पश्चाताप स्वीकारणारा आहे, कठोर शिक्षा देणारा आणि मोठा उदारहस्त आहे. कोणी उपास्य त्याच्या व्यतिरिक्त नाही, अल्लाहकडेच सर्वांना परतायचं आहे. ما يجادل في آيات الله إلا الذين كفروا فلا يغرك تقلبهم في البلاد كذبت قبلهم قوم نوح والأحزاب من بعدهم وهمت كل أمة برسولهم ليأخذوه وجادلوا بالباطل ليدحضوا به الحق فأخذتهم فكيف كان عقاب. अल्लाहच्या आयतीत वाद घालत नाहीत, परंतु केवळ ते लोक ज्यांनी कुफ्र केला आहे. यानंतर जगाच्या देशांतील त्यांच्या वावरण्याने तुमची फसवणूक होऊ नये. यांच्यापूर्वी नूह अलैहिस्सलामच्या राष्ट्राने सुद्धा खोटं ठरवलं आहे आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा अन्य जमातींनी सुद्धा हे काम केलं आहे. प्रत्येक लोकसमूहाने आपल्या प्रेषितावर झडप घातली जेणेकरून त्याला पकडावं. त्या सर्वांनी असत्याच्या हत्यारानं सत्याला नमवण्याचा प्रयत्न केला, परंतु सरतेशेवटी मी त्यांना पकडलं. मग पहा माझी शिक्षा किती कठोर होती. وكذلك حقت كلمة ربك على الذين كفروا أنهم أصحاب النار. अशाच प्रकारे तुझ्या रबचा हा निर्णय सुद्धा त्या सर्व लोकांवर लागू झाला आहे ज्यांनी सत्याचा इन्कार केला आहे की ते जहन्नमवासी होणार आहेत. الذين يحملون العرش ومن حوله يسبحون بحمد ربهم ويؤمنون به ويستغفرون للذين آمنوا ربنا وسعت كل شيء رحمة وعلما فاغفر للذين تابوا واتبعوا سبيلك وقهم عذاب الجحيم. ईशू सिंहासनधारी फरिश्ते आणि जे ईशू सिंहासनाच्या सभोवती उपस्थित राहतात ते सर्व आपल्या रबच्या स्तुतीबरोबरच त्याचं पावित्र्य गान करत आहेत
ते त्याच्यावर इमान ठेवतात आणि इमान आणणाऱ्यांसाठी क्षमेची प्रार्थना करतात. ते म्हणतात, हे आमच्या पालनकर्त्या, तू आपली कृपा आणि आपल्या ज्ञानानिशी प्रत्येक वस्तूस व्यापला आहेस, म्हणून क्षमा कर आणि जहन्नमच्या यातनेपासून वाचव त्या लोकांना ज्यांनी पश्चाताप व्यक्त केला आहे आणि तुझा मार्ग स्वीकारला आहे. ربنا وأدخلهم جنات عدن التي وعدتهم ومن صلح من آبائهم وأزواجهم وذرياتهم إنك أنت العزيز الحكيم وقهم السيئات ومن تق السيئات يومئذ فقد رحمته وذلك هو الفوز العظيم. हे आमच्या पालनकर्त्या आणि दाखल कर त्यांना सदैव राहणाऱ्या त्या जन्नतींमध्ये ज्यांचं तू त्यांना वचन दिलं आहेस आणि त्यांच्या आईवडील आणि पत्न्या आणि संततीपैकी जे सदाचारी असतील त्यांना सुद्धा तेथे त्यांच्याबरोबर पोहोचव. तू निशंकपणे सामर्थ्य संपन्न आणि बुद्धिमान आहेस. आणि वाचव त्यांना वाईट गोष्टीपासून. ज्याला तू वाईट गोष्टीपासून कायमतच्या दिवशी वाचवलं त्याच्यावर तू मोठी मेहरबानी केलीस. हेच महान यश आहे. إن الذين كفروا ينادون لمقت الله أكبر من مقتكم أنفسكم إذ تدعون إلى الإيمان فتكفرون. ज्या लोकांनी कुफ्र केलेला आहे कायमतच्या दिवशी त्यांना हाक मारून सांगितलं जाईल, आज तुम्हाला जितका भयंकर राज स्वतःवर येत आहे, अल्लाह तुम्हावर त्यापेक्षा जास्त क्रोधित त्यावेळी होत असे जेव्हा तुम्हाला इमानकडे बोलवण्यात येत असे आणि तुम्ही कुफ्र करत होता. قالوا ربنا أمتنا اثنتين وأحييتنا اثنتين فاعترفنا بذنوبنا فهل إلى خروج من سبيل ذلكم بأنه إذا دعي الله وحده كفرتم وإن يشرك به تؤمنوا فالحكم لله العلي الكبير. ते म्हणतील, हे आमच्या पालनकर्त्या, तू खरोखर आम्हाला 2 वेळा मृत्यू आणि 2 वेळा जीवन दिलं. आता आम्ही आपले गुन्हे मान्य करतो. आता येथून निघण्याचा एखादा मार्ग आहे काय? उत्तर मिळेल, ही स्थिती ज्यामध्ये तुम्ही गुरफटलेले आहात अशा कारणानं आहे की जेव्हा एकट्या अल्लाहकडे बोलवले जात होता तेव्हा तुम्ही मानण्यास इन्कार करत होता आणि जेव्हा त्याच्याबरोबर दुसऱ्यांना बोलवलं जात असे तेव्हा तुम्ही मान्य करत होता. आता निर्णय श्रेष्ठ आणि उच्चतर अल्लाहच्या हाती आहे. هو الذي يريكم آياته وينزل لكم من السماء رزقا وما يتذكر إلا من ينيب فادعوا الله مخلصين له الدين ولو كره الكافرون. तोच आहे जो तुम्हाला आपल्या निशाणे दाखवत असतो आणि आकाशांमधून तुमच्याकरता रोजी उतरवत असतो, परंतु या निशाण्यांच्या निरीक्षणानं बहुत केवळ तोच मनुष्य घेतो जो अल्लाहकडे रुजू होणारा असेल. म्हणून हे रुजू होणाऱ्यांनो, अल्लाहचाच धावा करा, आपला धर्म त्याच्याकरता विशुद्ध राखून. मग तुमचं हे कृत्य काफिरांना कितीही अप्रिय वाटो. رفيع الدرجات ذو العرش يلقي الروح من أمره على من يشاء من عباده لينذر يوم التلاق يوم هم بارزون لا يخفى على الله منهم شيء لمن الملك اليوم لله الواحد القهار. तो उच्च दर्जा राखणारा राजसिंहासनाचा अर्थात अर्शचा स्वामी आहे. आपल्या दासांपैकी ज्यावर इच्छितो त्यावर आपल्या आज्ञेनं रूह उतरवतो, जेणेकरून भेटीच्या दिवसापासून त्यानं सावध करावं. तो दिवस जेव्हा की सर्वजण उघडे असतील, अल्लाहपासून त्यांची कोणतीही गोष्ट लपलेली नसेल, त्या दिवशी पुकारून विचारलं जाईल, आज बादशाही कोणाची आहे? सर्व जग मोठ्याने उद्गारेल, एकमेव महाप्रतापी अल्लाहची. اليوم تجزى كل نفس بما كسبت لا ظلم اليوم إن الله سريع الحساب. सांगितलं जाईल, आज प्रत्येक प्राण्याला त्या कमाईचा बदला दिला जाईल जी त्यानं केली होती. आज कोणावर कसलाही जुलूम होणार नाही आणि अल्लाह हिशेब घेण्यात फार तल्लक आहे. وأنذرهم يوم الآزفة إذ القلوب لدى الحناجر كاظمين ما للظالمين من حميم ولا شفيع يطاع يعلم خائنة الأعين وما تخفي الصدور والله يقضي بالحق والذين يدعون من دونه لا يقضون بشيء إن الله هو السميع البصير. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, भय दाखवा या लोकांना त्या दिवसाचं जो जवळ येऊन ठेपला आहे, जेव्हा काळीच तोंडाशी येत असतील आणि लोक निमूटपणे दुःखाचे घोट गिळून उभे असतील. जालिमांचा कोणी प्रेम मित्रही नसेल आणि कोणी शिफारस करणारा देखील नसेल की ज्याचं म्हणणं मान्य केलं जावं. अल्लाह दृष्टीच्या चोराला देखील जाणतो आणि ते रहस्य सुद्धा जाणतो जे उरांनी लपून ठेवले आहेत.
आणि अल्लाह ठीक निपक्षपणे निर्णय देईल. उरले ते ज्यांचा हे अनेकेश्वरवादी अल्लाहला सोडून धावा करतात, ते कोणत्याही गोष्टीचा निर्णय लावणार नाहीत. निसंशय अल्लाह सर्व काही ऐकणारा आणि पाहणारा आहे. أولم يسيروا في الأرض فينظروا كيف كان عاقبة الذين كانوا من قبلهم كانوا هم أشد منهم قوة وآثارا في الأرض فأخذهم الله بذنوبهم وما كان لهم من الله من واق. हे लोक पृथ्वीवर कधी वावरले नाहीत काय की यांना त्या लोकांचा शेवट दिसला असता जे यांच्यापूर्वी होऊन गेले आहेत. ते यांच्यापेक्षा अधिक शक्तिमान होते आणि यांच्यापेक्षा अधिक प्रबळ अवशेष पृथ्वीवर सोडून गेले आहेत. परंतु अल्लाहने त्यांच्या अपराधांबद्दल त्यांना पकडलं आणि त्यांना अल्लाहपासून वाचवणारा कोणीही नव्हता. ذلك بأنهم كانت تأتيهم رسلهم بالبينات فكفروا فأخذهم الله إنه قوي شديد العقاب. असा त्यांचा शेवट यामुळे झाला की त्यांच्याजवळ त्यांचे प्रेषित स्पष्ट प्रमाण घेऊन आले आणि त्यांनी मांडण्यास नकार दिला. सरतेशेवटी अल्लाहने त्यांना पकडलं. निश्चितच तो मोठा सामर्थ्यवान आणि शिक्षा देण्यात अत्यंत कठोर आहे. ولقد أرسلنا موسى بآياتنا وسلطان مبين إلى فرعون وهامان وقارون فقالوا ساحر كذاب فلما جاءهم بالحق من عندنا قالوا اقتلوا أبناء الذين آمنوا معه واستحيوا نساءهم وما كيد الكافرين إلا في ضلال. आम्ही मुसा अलैहिस्सलामला फिरौन आणि हामान आणि कारूनकडे आपल्या निशाण्या आणि नियुक्तीच्या स्पष्ट सनदीसह पाठवलं, परंतु त्यांनी सांगितलं जादूगर आहे, मोठा लबाड आहे. मग जेव्हा आमच्याकडून तो सत्य त्यांच्या समोर घेऊन आला तेव्हा त्यांनी सांगितलं जे लोक इमान आणून याच्यासह सामील झाले आहेत त्यांच्या सर्व मुलांना ठार मारा आणि मुलींना जिवंत सोडा. परंतु काफिरांची चाल फोल ठरली. وقال فرعون ذروني أقتل موسى وليدع ربه إني أخاف أن يبدل دينكم أو أن يظهر في الأرض الفساد. एके दिवशी फिरोनने आपल्या दरबारी लोकांना सांगितलं सोडा मला, मी या मुसा अलैहिस्सलामला ठार करून टाकतो. आणि पुकारून पाहावं त्याने आपल्या रबला, मला भीती आहे की हा तुमचा धर्म बदलून टाकेल अथवा देशात उपद्रव माजवेल. وقال موسى إني عذت بربي وربكم من كل متكبر لا يؤمن بيوم الحساب. मुसा अलैहिस्सलामने सांगितलं मी तर त्या प्रत्येक गर्विष्ठांविरुद्ध जो हिशेबाच्या दिवसावर इमान ठेवत नाही आपल्या रब आणि तुमच्या रबचा आश्रय घेतला आहे. وقال رجل مؤمن من آل فرعون يكتم إيمانه أتقتلون رجلا أن يقول ربي الله وقد جاءكم بالبينات من ربكم وإن يك كاذبا فعليه كذبه وإن يك صادقا يصبكم بعض الذي يعدكم إن الله لا يهدي من هو مسرف كذاب. त्याप्रसंगी फिरोन वंशापैकी एक मुमीन माणूस त्याने आपला इमान लपवून ठेवला होता म्हणाला काय तुम्ही एका माणसाला केवळ या कारणाने ठार कराल की तो सांगतो माझा रब अल्लाह आहे. वस्तुतः तो तुमच्या रबकडून तुमच्यापाशी स्पष्ट प्रमाण घेऊन आला. जर तो खोटा असेल तर त्याचं असत्य त्याच्याच अंगलट येईल, परंतु जर तो खरा असेल तर ज्या भयंकर परिणामांची तो तुम्हाला भीती दाखवत आहे त्यापैकी काही तर जरूर तुमच्यावर येतील. अल्लाह कोणत्याही अशा माणसाला मार्गदर्शन करत नाही जो मर्यादा ओलांडणारा आणि मोठा लबाड असावा. या قوم لكم الملك اليوم ظاهرين في الأرض فمن ينصرنا من بأس الله إن جاءنا قال فرعون ما أريكم إلا ما أرى وما أهديكم إلا سبيل الرشاد. हे माझ्या राष्ट्रबांधवांनो, आज तुम्हाला बादशाही प्राप्त आहे आणि पृथ्वीवर तुमचा वर्चस्व आहे, परंतु जर अल्लाहचा प्रकोप आमच्यावर कोसळला तर मग कोण आहे जो आम्हाला मदत करू शकेल. फिरोनने सांगितलं मी तर तुम्हा लोकांसमोर तेच मत व्यक्त करत आहे जे मला योग्य दिसतं आणि मी त्याच मार्गाकडे तुमचं मार्गदर्शन करतो जो यथायोग्य आहे. وقال الذي آمن يا قوم إني أخاف عليكم مثل يوم الأحزاب مثل دأب قوم نوح وعاد وثمود والذين من بعدهم وما الله يريد ظلما للعباد.
तो मनुष्य ज्याने इमान आणलं होतं त्याने सांगितलं, हे माझ्या राष्ट्रबांधवांनो, मला भय आहे की एखाद्या वेळी तुमच्यावर सुद्धा तो दिवस येऊ नये जो यापूर्वी बऱ्याचशा जथ्यांवर आलेला आहे, जसा दिवस नूह अलैहिस्सलामच्या लोकांवर आणि आद आणि समूद आणि त्यांच्या नंतरच्या लोकसमूहांवर आला होता. आणि ही वस्तुस्थिती आहे की अल्लाह आपल्या दासांवर जुल्माचा कसलाही इरादा बाळगत नाही. وَيَا قَوْمِ إِنِّي أَخَافُ عَلَيْكُمْ يَوْمَ التَّنَادِ يَوْمَ تُوَلُّونَ مُدْبِرِينَ مَا لَكُمْ مِنَ اللَّهِ مِنْ عَاصِمٍ وَمَنْ يُضْلِلِ اللَّهُ فَمَا لَهُ مِنْ هَادٍ. हे राष्ट्रबांधवांनो, मला भय आहे की एखाद्या वेळी तुम्हावर गयावया करण्याचा दिवस येऊ नये जेव्हा तुम्ही एकमेकाला हाका माराल आणि धावत फिराल, परंतु त्यावेळी अल्लापासून वाचवणारा कोणीही असणार नाही. सत्य असं आहे की ज्याला अल्लाहनं भटकवावं त्याला मग मार्ग दाखवणारा कोणीही नसतो. وَلَقَدْ جَاءَكُمْ يُوسُفُ مِنْ قَبْلُ بِالْبَيِّنَاتِ فَمَا زِلْتُمْ فِي شَكٍّ مِّمَّا جَاءَكُمْ بِهِ حَتَّى إِذَا هَلَكَ قُلْتُمْ لَنْ يَبْعَثَ اللَّهُ مِنْ بَعْدِهِ رَسُولًا كَذَلِكَ يُضِلُّ اللَّهُ مَنْ هُوَ مُسْرِفٌ مُرْتَابٌ. यापूर्वी युसूफ अलैहिस्सलाम तुमच्यापाशी स्पष्ट प्रमाण घेऊन आले होते, परंतु तुम्ही त्यांनी आणलेल्या शिकवणी संबंधी साशंक राहिला. मग जेव्हा त्यांचं निधन झालं तेव्हा तुम्ही सांगितलं, आता त्यांच्यानंतर अल्लाह कोणताही प्रेषित कदापि पाठवणार नाही. अशाच प्रकारे अल्लाह त्या सर्व लोकांना पथभ्रष्टतेत टाकतो जे मर्यादा उल्लंघन करणारे आणि शंकाखोर असतात. الذين يجادلون في آيات الله بغير سلطان أتاهم كبر مقتا عند الله وعند الذين آمنوا كذلك يطبع الله على كل قلب متكبر جبار. आणि अल्लाहच्या आयतीत तंटे करतात याविना की त्यांच्याकडे एखादं प्रमाण अथवा सनद आलेली असावी. हे वर्तन अल्लाह आणि इमान आणणाऱ्यांजवळ अत्यंत क्रोधास्पद आहे. अशाच प्रकारे अल्लाह प्रत्येक गर्विष्ठ आणि जबर व्यक्तीच्या हृदयावर मोहर लावतो. وقال فرعون يا هامان ابن لي صرحا لعلي أبلغ أسباب السماوات فأطلع إلى إله موسى وإني لأظنه كاذبا وكذلك زين لفرعون سوء عمله وصد عن السبيل وما كيد فرعون إلا في تباب. फिरोनने सांगितलं, अरे हामान, माझ्यासाठी एक उत्तुंग इमारत बनव जेणेकरून मी वाटांपर्यंत पोहोचू शकावं, आकाशांच्या वाटांपर्यंत, आणि मुसा अलैहिस्सलामच्या ईश्वराला मी डोकावून पाहावं. मला तर हा मुसा अलैहिस्सलाम खोटारडाच वाटतो. अशा प्रकारे फिरोनसाठी त्याचा दुराचार आकर्षक बनवला गेला आणि सरळ मार्गापासून तो रोखला गेला. फिरोनची संपूर्ण कुटिलता त्याच्या स्वतःच्या सर्वनाशाच्या मार्गात खर्ची पडली. तो मनुष्य ज्याने इमान आणलं होतं म्हणाला, हे माझ्या राष्ट्रबांधवांनो, माझं म्हणणं ऐका, मी तुम्हाला सरळ मार्ग दाखवत आहे. يا قوم إنما هذه الحياة الدنيا متاع وإن الآخرة هي دار القرار. हे राष्ट्रा, हे ऐहिक जीवन तर क्षणभंगुर आहे. नेहमीच्या निवासाची जागा तर अखेरच अर्थात परलोकच आहे. من عمل سيئة فلا يجزى إلا مثلها ومن عمل صالحا من ذكر أو أنثى وهو مؤمن فأولئك يدخلون الجنة يرزقون فيها بغير حساب. जो दुराचार करेल त्याला तेवढाच बदला मिळेल जितका त्याने दुराचार केला असेल, आणि जो सत्कर्म करेल मग तो पुरुष असो अथवा स्त्री, अट एवढीच की तो इमानधारक असावा. असे सर्व लोक जन्नतमध्ये प्रविष्ट होतील. तेथे त्यांना बेहिशेबी रोजी दिली जाईल. ويا قوم ما لي أدعوكم إلى النجاة وتدعونني إلى النار تدعونني لأكفر بالله وأشرك به ما ليس لي به علم وأنا أدعوكم إلى العزيز الغفار. हे बंधूंनो, अखेर ही काय गोष्ट आहे की मी तर तुम्हा लोकांना मुक्तीकडे बोलवत आहे आणि तुम्ही मला अग्नीकडे आमंत्रित करत आहात. तुम्ही मला या गोष्टींचं आमंत्रण देत आहात की मी अल्लाहशी कुफ्र करावा आणि त्याच्याबरोबर अशा चढांना भागीदार ठरवावं ज्यांना मी जाणत नाही. वास्तविकतः मी तुम्हाला त्या जबरदस्त क्षमाशील ईश्वराकडे बोलवत आहे. لا جرم أن ما تدعونني إليه ليس له دعوة في الدنيا ولا في الآخرة وأن مردنا إلى الله وأن المسرفين هم أصحاب النار.
فستذكرون ما أقول لكم وأفوض أمري إلى الله إن الله بصير بالعباد. नव्हे, सत्य असं आहे आणि त्याच्या विरुद्ध असू शकत नाही की ज्यांच्याकडे तुम्ही मला बोलवत आहात त्यांच्यासाठी जगातही कुठलं आव्हान नाही आणि आखिरतमध्ये सुद्धा नाही, आणि आम्हा सर्वांना परतणं अल्लाहकडेच आहे, आणि मर्यादा ओलांडणारे अग्नीत जाणार आहेत. आज जे काही मी म्हणत आहे लवकरच ती वेळ येईल जेव्हा तुम्ही ते आठवाल, आणि आपलं प्रकरण मी अल्लाहच्या स्वाधीन करतो, तो आपल्या दासांची काळजी राखणारा आहे. فوقاه الله سيئات ما مكروا وحاق بآل فرعون سوء العذاب النار يعرضون عليها غدوا وعشيا ويوم تقوم الساعة أدخلوا آل فرعون أشد العذاب. सरतेशेवटी त्या लोकांनी ज्या वाईटातल्या वाईट चाली त्या इमानधारकाविरुद्ध लढवल्या, अल्लाहने त्या सर्वांपासून त्याला वाचवलं, आणि फिरोनचे सोबती स्वतः अत्यंत वाईट प्रकोपाच्या चक्रात सापडले. नरकाग्नी आहे ज्याच्यापुढे ते सकाळ संध्याकाळ पेश केले जातात, आणि जेव्हा कयामतची घटका येऊन ठेपेल तेव्हा आज्ञा होईल की फिरोनी लोकांना कठोरतम प्रकोपात दाखल करा. وإذ يتحاجون في النار فيقول الضعفاء للذين استكبروا إنا كنا لكم تبعا فيقول الضعفاء للذين استكبروا إنا كنا لكم تبعا فهل أنتم مغنون عنا نصيبا من النار قال الذين استكبروا إنا كل فيها إن الله قد حكم بين العباد. जरा कल्पना करा त्यावेळीची जेव्हा हे लोक दोजकात एक दुसऱ्याशी भांडत असतील. जगात जे लोक दुर्बल होते ते मोठे भांडणाऱ्यांना सांगतील, आम्ही तुमच्या अधीन होतो, आता येथे तुम्ही नरकाग्नीच्या यातनेपैकी काही अंशी आम्हाला वाचवाल काय? ते मोठे भांडणारे उत्तर देतील, आम्ही सर्वजण येथे एकाच परिस्थितीत आहोत, आणि अल्लाहनं दासांच्या दरम्यान फैसला करून टाकला आहे. وقال الذين في النار لخزنة جهنم ادعوا ربكم يخفف عنا يوما من العذاب. मग हे नरकाग्नीत पडलेले लोक जहन्नमच्या कर्मचाऱ्यांना सांगतील, आपल्या रबला प्रार्थना करा की आमच्या यातना त्यांना केवळ एका दिवसाने कमी कराव्यात. قالوا أولم تك تأتيكم رسلكم بالبينات قالوا بلى قالوا فادعوا وما دعاء الكافرين إلا في ضلال إنا لننصر رسلنا والذين آمنوا في الحياة الدنيا ويوم يقوم الأشهاد يوم لا ينفع الظالمين معذرتهم ولهم اللعنة ولهم سوء الدار. ते विचारतील, तुमच्याजवळ प्रेषित स्पष्ट प्रमाण घेऊन येत राहिले नव्हते काय? ते म्हणतील, होय. जहन्नमचे कर्मचारी म्हणतील, मग तर तुम्हीच प्रार्थना करा, आणि काफिरांची प्रार्थना वाहत चालणार आहे. खात्री बाळगा की आम्ही आपल्या प्रेषितांची आणि इमान आणणाऱ्यांची मदत या जगाच्या जीवनात सुद्धा निश्चितपणे करत असतो, आणि त्या रोजी सुद्धा करू जेव्हा साक्षीदार उभे राहतील, जेव्हा जालिमांना त्यांचं निमित्त दाखवणं काहीच लाभदायी ठरणार नाही, आणि त्यांचा धिक्कार होईल, आणि अत्यंत वाईट ठिकाण त्यांच्या वाट्याला येईल. آتينا موسى الهدى وأورثنا بني إسرائيل الكتاب هدى وذكرى لأولي الألباب. शेवटी पहा, मूसा अलैहिस्सलामला आम्ही मार्गदर्शन केलं, आणि बनी इस्रायलला त्या ग्रंथाचे वारसदार बनवलं, जो बुद्धी आणि विवेक बाळगणाऱ्यांसाठी मार्गदर्शन आणि उपदेश होता. فاصبر إن وعد الله حق واستغفر لذنبك وسبح بحمد ربك بالعشي والإبكار إن الذين يجادلون في آيات الله بغير سلطان أتاهم إن في صدورهم إلا كبر ما هم ببالغيه فاستعذ بالله إنه هو السميع البصير. म्हणून हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, संयम राखा, अल्लाहचं वचन सत्यनिष्ठित आहे, आपल्या चुकींबद्दल क्षमायाचना करा, आणि सकाळ संध्याकाळ आपल्या रबच्या स्तुतीबरोबरच त्याचं पावित्र्य गान करत राहा. वस्तुस्थिती अशी आहे की जे लोक एखादी सनद अथवा प्रमाणाविना की जो त्यांच्याजवळ आलेला असावा अल्लाहच्या आयतींमध्ये झगडत आहेत. آتينا موسى الهدى وأورثنا بني إسرائيل الكتاب هدى وذكرى لأولي الألباب. शेवटी पहा, मूसा अलैहिस्सलामला आम्ही मार्गदर्शन केलं, आणि बनी इस्रायलला त्या ग्रंथाचे वारसदार बनवलं, जो बुद्धी आणि विवेक बाळगणाऱ्यांसाठी मार्गदर्शन आणि उपदेश होता. فاصبر إن
وعد الله حق واستغفر لذنبك وسبح بحمد ربك بالعشي والإبكار إن الذين يجادلون في آيات الله بغير سلطان أتاهم إن في صدورهم إلا كبر ما هم ببالغيه فاستعذ بالله إنه هو السميع البصير. म्हणून हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम संयम राखा. अल्लाहचं वचन सत्यनिष्ठित आहे. आपल्या चुकींबद्दल क्षमा याचना करा आणि सकाळ संध्याकाळ आपल्या रबच्या स्तुतीबरोबरच त्याचं पावित्र्य गान करत राहा. वस्तुस्थिती अशी आहे की जे लोक एखादी सनद अथवा प्रमाणाविना की जो त्यांच्याजवळ आलेला असावा अल्लाहच्या आयतींमध्ये झगडत आहेत, त्यांच्या मनात गर्व भरलेला आहे, परंतु ते त्या मोठेपणापर्यंत पोचणार नाहीत ज्याचा ते अभिमान बाळगतात. म्हणून अल्लाहचा आश्रय मागा. तो सर्व काही पाहतो आणि ऐकतो. لخلق السماوات والأرض أكبر من خلق الناس ولكن أكثر الناس لا يعلمون. आकाशांना आणि पृथ्वीला निर्माण करणं मानवाला निर्माण करण्याच्या तुलनेत खचितच अधिक मोठं कार्य आहे, परंतु बहुतेक जण जाणत नाहीत. وما يستوي الأعمى والبصير والذين آمنوا وعملوا الصالحات ولا المسيء قليلا ما تتذكرون. आणि असं होऊ शकत नाही की आंधळा आणि डोळस एक समान व्हावेत आणि इमानधारक आणि सदाचारी आणि दुराचारी एक समान ठरावेत, परंतु आम्ही लोक काहीसे कमीच समजता. إن الساعة لآتية لا ريب فيها ولكن أكثر الناس لا يؤمنون. وقال ربكم ادعوني أستجب لكم إن الذين يستكبرون عن عبادتي سيدخلون جهنم داخرين. निश्चितच कयामतची घटका येणार आहे. तिच्या आगमनात कोणतीच शंका नाही, परंतु बहुतेक लोक मानत नाहीत. तुमचा रब सांगतो, माझा धावा करा, मी तुमच्या प्रार्थना स्वीकारीन. जे लोक गर्वात येऊन माझ्या उपासनेपासून तोंड फिरवतात निश्चितच ते अपमानित होऊन जहन्नममध्ये दाखल होतील. الله الذي جعل لكم الليل لتسكنوا فيه والنهار مبصرا إن الله لذو فضل على الناس ولكن أكثر الناس لا يشكرون. तो अल्लाहच तर आहे ज्याने तुमच्यासाठी रात्र बनवली जेणेकरून तुम्ही त्यात शांती प्राप्त करावी आणि दिवसाला प्रकाशमान केलं. वस्तुस्थिती अशी आहे की अल्लाह लोकांवर मोठी मेहरबानी करणारा आहे, परंतु बहुतेक लोक कृतज्ञता व्यक्त करत नाहीत. ذلكم الله ربكم خالق كل شيء لا إله إلا هو فأنا تؤفكون كذلك يؤفك الذين كانوا بآيات الله يجحدون. तोच अल्लाह ज्याने तुमच्यासाठी हे सर्व काही केलं आहे तुमचा रब आहे, प्रत्येक वस्तूचा निर्माता. त्याच्या व्यतिरिक्त कोणीही उपास्य नाही. मग तुम्ही कोणीकडून बहकवले जात आहात. अशाच प्रकारे ते सर्व लोक बहकवले जात राहिले आहेत जे अल्लाहच्या आयतींचा इन्कार करत असत. الله الذي جعل لكم الأرض قرارا والسماء بناء وصوركم فأحسن صوركم ورزقكم من الطيبات ذلكم الله ربكم فتبارك الله رب العالمين. तो अल्लाहच तर आहे ज्यानं तुमच्यासाठी पृथ्वीला निवासस्थान बनवलं आणि वर आकाशाचं घुमट बनवलं, ज्यानं तुमचं रूप बनवलं आणि फारच चांगलं बनवलं, ज्यानं तुम्हाला शुद्ध वस्तूंची रोजी दिली. तोच अल्लाह ज्याची ही कामं आहेत तुमचा रब आहे. अमाप बरकतवाला आहे तो सृष्टीचा रब. هو الحي لا إله إلا هو فادعوه مخلصين له الدين الحمد لله رب العالمين. तोच जिवंत आहे, त्याच्याशिवाय कोणीही ईश्वर नाही. त्याचाच तुम्ही धावा करा, आपल्या धर्माला त्याच्यासाठीच विशुद्ध राखून. सर्व स्तुती सकल जगांचा रब अल्लाहसाठीच आहे. قل إني نهيت أن أعبد الذين تدعون من دون الله لما جاءني البينات من ربي وأمرت أن أسلم لرب العالمين. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, या लोकांना सांगा की मला तर त्या जणांच्या उपासनेची मनाई केली गेली आहे ज्यांचा तुम्ही अल्लाहला सोडून धावा करता. मी हे काम कसं करू शकतो जेव्हा की माझ्या रबकडून माझ्याकडे स्पष्ट प्रमाण आली आहेत. मला आज्ञा दिली गेली आहे की मी सकल जगांच्या पालनकर्त्यापुढे नतमस्तक व्हावं. هو الذي خلقكم من تراب ثم من نطفة ثم من علقة ثم يخرجكم طفلا ثم لتبلغوا أشدكم ثم لتكونوا شيوخا ومنكم من يتوفى من قبل ولتبلغوا أجلا مسمى ولعلكم تعقلون.
तोच तर आहे ज्याने तुम्हाला मातीपासून निर्माण केलं, मग वीर्यापासून, मग रक्ताच्या गोळ्यापासून, मग तो तुम्हाला अर्भकाच्या रूपात काढतो, मग तुम्हाला वाढवतो जेणेकरून तुम्ही आपल्या पूर्ण शक्तीप्रत पोहोचावं, मग आणखी वाढवतो जेणेकरून तुम्ही वृद्धावस्था गाठावी, आणि तुमच्यापैकी एखादा अगोदरच परत बोलवला जातो. हे सर्व काही अशासाठी केलं जातं की तुम्ही आपली ठरवलेली वेळ गाठावी, आणि अशासाठी की तुम्हाला वस्तुस्थिती कळावी. هو الذي يحيي ويميت فإذا قضى أمرا فإنما يقول له كن فيكون. तोच आहे जीवन देणारा आणि तोच मृत्यू देणारा आहे. तो ज्या कोणत्या गोष्टीचा निर्णय घेतो केवळ एक आज्ञा देतो की ती व्हावी आणि ती होते. ألم تر إلى الذين يجادلون في آيات الله أنى يصرفون الذين كذبوا بالكتاب وبما أرسلنا به رسلنا فسوف يعلمون إذ الأغلال في أعناقهم والسلاسل يسحبون في الحميم ثم في النار يسجرون. तुम्ही पाहिलं काय त्या लोकांना जे अल्लाहच्या आयतींमध्ये वाद घालतात, कुठून ते फिरवले जात आहेत. हे लोक त्या ग्रंथाला आणि त्या सर्व ग्रंथांना खोटं लेखत आहेत जे आम्ही आमच्या प्रेषितांबरोबर पाठवले होते. लवकरच यांना कळून येईल जेव्हा जोखड त्यांच्या मानेत असतील आणि साखळ्या ज्यांनी पकडून ते उकळत्या पाण्याकडे फरफटले जातील आणि नंतर नरकाग्नीत लोटले जातील. ثم قيل لهم أين ما كنتم تشركون من دون الله قالوا ضلوا عنا بل لم نكن ندعو من قبل شيئا كذلك يضل الله الكافرين. मग यांना विचारलं जाईल, आता कोठे आहेत अल्लाह व्यतिरिक्त ते इतर ईश्वर ज्यांना तुम्ही भागीदार करत होता? ते उत्तर देतील, हरवले गेले ते आम्हाकडून, किंबहुना आम्ही यापूर्वी कोणत्याही वस्तूचा धावा करत नव्हतो. अशा प्रकारे अल्लाह काफिरांचं मार्गभ्रष्ट असणं प्रमाणित करेल. ذلكم بما كنتم تفرحون في الأرض بغير الحق وبما كنتم تمرحون ادخلوا أبواب جهنم خالدين فيها فبئس مثوى المتكبرين. त्यांना सांगण्यात येईल, हा असा तुमचा शेवट यासाठी झाला आहे की तुम्ही पृथ्वीत असत्यावर मग्न होता आणि शिवाय त्यावर तुम्ही ऐटत होता. आता जा, जहन्नमच्या दारात प्रविष्ट व्हा, सदैव तुम्हाला तेथेच राहायचं आहे. फारच वाईट ठिकाण आहे गर्विष्ठांचं. فاصبر إن وعد الله حق فإما نرينك بعض الذي نعدهم أو نتوفينك فإلينا يرجعون. म्हणून हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम संयम राखा, अल्लाहचं वचन सत्याधिष्ठित आहे. आता एकतर आम्ही तुमच्या समोर यांना त्या वाईट परिणामांचा काही भाग दाखवावा ज्यांची भीती आम्ही यांना दाखवत आहोत, अथवा त्यापूर्वी तुम्हाला दुनियेतून उचलून घ्यावं. परतून यायचं तर यांना आमच्याकडेच आहे. ولقد أرسلنا رسلا من قبلك منهم من قصصنا عليك ومنهم من لم نقصص عليك وما كان لرسول أن يأتي بآية إلا بإذن الله فإذا جاء أمر الله قضي بالحق وخسر هنالك المبطلون. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुमच्यापूर्वी आम्ही अनेक प्रेषित पाठवून दिलेले आहेत ज्यांच्यापैकी काहींची माहिती आम्ही तुम्हाला सांगितली आहे आणि काहींची सांगितलेली नाही. कोणत्याही प्रेषिताचं हे सामर्थ्य नव्हतं की अल्लाहच्या आज्ञेविना स्वतःच एखादी निशाणी घेऊन यावी. मग जेव्हा अल्लाहचा आदेश आला तेव्हा सत्यावर हुकूम निर्णय लावला गेला आणि त्यावेळी मिथ्याकारी लोक तोट्यात आले. الله الذي جعل لكم الأنعام لتركبوا منها ومنها تأكلون. अल्लाहनेच तुमच्यासाठी ही चतुष्पाद जनावरं बनवली आहेत जेणेकरून त्यांच्यापैकी काहींवर तुम्ही स्वार व्हावं आणि काहींचं मांस खावं. ولكم فيها منافع ولتبلغوا عليها حاجة في صدوركم وعليها وعلى الفلك تحملون ويريكم آياته فأي آيات الله تنكرون. त्यांच्यात तुम्हासाठी अन्न पुष्कळचे लाभ आहेत. ते या कामी सुद्धा येतात की तुमच्या मनात जेथे जाण्याची गरज असेल तेथे तुम्ही त्यांच्यावर पोहोचू शकावं. त्यांच्यावर सुद्धा आणि नौकांवर सुद्धा तुम्ही स्वार केले जाता. अल्लाह आपल्या या निशाण्या तुम्हाला दाखवत आहे. बरं, तुम्ही त्याच्या कोणकोणत्या निशाण्यांचा इन्कार कराल? أفلم يسيروا في الأرض فينظروا كيف كان عاقبة الذين من قبلهم
كانوا أكثر منهم وأشد قوة وآثارا في الأرض فما أغنى عنهم ما كانوا يكسبون. मग काय हे पृथ्वीवर वावरले नाहीत की यांना त्या लोकांचा शेवट दिसला असता जे यांच्यापूर्वी होऊन गेले आहेत. ते संकेत यांच्यापेक्षा जास्त होते, यांच्यापेक्षा अधिक शक्तिशाली होते आणि पृथ्वीवर यांच्यापेक्षा जास्त वैभवशाली अवशेष सोडून गेले आहेत. जी काही कमाई त्यांनी केली होती शेवटी ती त्यांच्या कोणत्या उपयोगी पडली बरं. فلما جاءتهم رسلهم بالبينات فرحوا بما عندهم من العلم وحاق بهم ما كانوا به يستهزئون. जेव्हा त्यांचे प्रेषित त्यांच्याकडे स्पष्ट प्रमाण घेऊन आले तेव्हा ते त्या ज्ञानातच मग्न राहिले जे त्यांच्या स्वतःजवळ होतं आणि मग त्याच गोष्टीच्या फेऱ्यात आले जिची ते थट्टा करत असत. فلما رأوا بأسنا قالوا آمنا بالله وحده وكفرنا بما كنا به مشركين. जेव्हा त्यांनी आमचा प्रकोप पाहिला तेव्हा पुकारून उठले की आम्ही ज्याचा कोणीही भागीदार नाही अशा एकमेव अल्लाहला मानलं आणि आम्ही इन्कार करतो त्या सर्व देवांचा ज्यांना आम्ही त्याचा भागीदार ठरवत होतो. فلم يكن ينفعهم إيمانهم لما رأوا بأسنا سنة الله التي قد خلت في عباده وخسر هنالك الكافرون. परंतु आमचा प्रकोप पाहिल्यानंतर त्यांचा इमान त्यांच्यासाठी काही लाभदायक ठरू शकत नव्हता, कारण हाच अल्लाहचा ठरलेला शिरस्ता आहे जो सदैव त्याच्या दासांमध्ये जारी राहिला आहे आणि त्यावेळी काफिर लोक तोट्यात आले. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. अल्लाहच्या नावाने जो असीम मेहरबान दयावान आहे. हामीम. तंझीलुम मिनर रहमानिर रहीम. किताबुन फुस्सिलत आयातुहु कुरआनन अरबिय्यन लिकौमिन यअलमून बशीरन व नज़ीरा फअअरद अक्सरुहुम फहुम ला यस्मऊन. हामीम ही परमदयाळू आणि परमकृपाळू ईश्वराकडून उतरवलेली वस्तू आहे, एक असा ग्रंथ ज्याच्या आयती खूप उघड करून सांगितल्या गेल्या आहेत. अरबी भाषेतील कुराण त्या लोकांसाठी जे ज्ञान राखतात, खुशखबरी देणारा आणि भय दाखवणारा. وقالوا قلوبنا في أكنة مما تدعونا إليه وفي آذاننا وقر ومن بيننا وبينك حجاب فاعمل إننا عاملون. परंतु या लोकांपैकी बहुतेकांनी त्याकडून तोंड फिरवलं आणि ते ऐकून घेत नाहीत. म्हणतात, ज्या गोष्टीकडे तू आम्हाला बोलवत आहेस त्याच्यासाठी आमच्या हृदयावर आवरण चढलेले आहेत, आमचे कान बधीर झाले आहेत आणि आमच्या आणि तुझ्या दरम्यान एक पडदा आड आहे. तू आपलं काम कर, आम्ही आपलं काम करत राहू. قل إنما أنا بشر مثلكم يوحى إلي أنما إلهكم إله واحد فاستقيموا إليه واستغفروه وويل للمشركين الذين لا يؤتون الزكاة وهم بالآخرة هم كافرون. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना सांगा, मी तर एक मनुष्य आहे तुम्हासारखा. मला दिव्य बोधाद्वारे सांगण्यात येतं की तुमचा ईश्वर तर केवळ एकच ईश्वर आहे, म्हणून तुम्ही सरळ त्याच्याकडेच रोख ठेवा आणि त्याच्याकडे क्षमायाचना करा. विनाश आहे त्या अनेक ईश्वरवाद्यांसाठी जे जकात देत नाहीत आणि आखिरतचा इन्कार करणारे आहेत. इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहाति लहुम अज्रुन गैरु ममनून. उरले ते लोक ज्यांनी मान्य केलं आणि सत्कृत्य केली त्यांच्यासाठी निश्चितपणे असा मोबदला आहे ज्याचा क्रम कधीही खंडित होणार नाही. قل أئنكم لتكفرون بالذي خلق الأرض في يومين وتجعلون له ذلك رب العالمين. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना सांगा, काय तुम्ही त्या ईश्वराशी कुफ्र करता आणि दुसऱ्यांना त्याचा तुल्यबळ ठरवता की ज्यानं पृथ्वीला 2 दिवसात बनवून टाकलं? तोच तर सर्व जगवासियांचा रब आहे. وجعل فيها رواسي من فوقها وبارك فيها وقدر فيها أقواتها في 4 أيام سواء للسائلين. ज्यानं पृथ्वीला अस्तित्वात आणल्यानंतर
वरून तिच्यावर पर्वत रोवले आणि तिच्यात बरकती ठेवल्या आणि तिच्यात सर्व मागणाऱ्यांसाठी प्रत्येकाच्या मागणी आणि गरजेप्रमाणे योग्य अंदाजानं अन्नाचं साहित्य उपलब्ध करून दिलं. ही सर्व कामं त्यानं 4 दिवसात उरकली. ثم استوى إلى السماء وهي دخان فقال لها وللأرض ائتيا طوعا أو كرها قالتا أتينا طائعين. मग त्याने आकाशाकडे लक्ष दिलं, जे त्यावेळी केवळ धूर होतं. त्याने आकाश आणि पृथ्वीला सांगितलं, अस्तित्वात या. मग तुमची इच्छा असो वा नसो, दोघांनी सांगितलं, आम्ही आलो आज्ञाधारकाप्रमाणे. فقضاهن 7 سماوات في يومين وأوحى في كل سماء أمرها وزينا السماء الدنيا بمصابيح وحفظا ذلك تقدير العزيز العليم. तेव्हा त्यानं 2 दिवसांच्या आत 7 आकाश बनवून टाकले आणि प्रत्येक आकाशांमध्ये त्याचा कायदा दिव्यबोध केला आणि दुनियेच्या आकाशाला आम्ही दिव्यांनी आरासलं आणि त्याला खूप सुरक्षित केलं. हे सर्व काही एका जबरदस्त ज्ञानी अस्तित्वाची योजना आहे. فإن أعرضوا فقل أنذرتكم صاعقة مثل صاعقة عاد وثمود. आता जर हे लोक तोंड फिरवत असतील तर त्यांना सांगा, मी तुम्हाला त्याच प्रकारच्या एका अकस्मात कोसळणाऱ्या प्रकोपाचं भय दाखवतो जसा आद आणि समुद्र कोसळला होता. إذ جاءتهم الرسل من بين أيديهم ومن خلفهم ألا تعبدوا إلا الله قالوا لو شاء ربنا لأنزل ملائكة فإنا بما أرسلتم به كافرون. जेव्हा ईश्वराचे प्रेषित त्यांच्याजवळ पुढून आणि पाठीमागून सर्व बाजूंनी आले आणि त्यांना समजावलं की अल्लाशिवाय कोणाचीही बंदगी करू नका, तेव्हा त्यांनी सांगितलं, आमचे रबने इच्छिलं असतं तर फरिश्ते पाठवले असते, म्हणून आम्ही त्या गोष्टीला मानत नाही ज्यासाठी तुम्ही पाठवले गेले आहात. فأما عاد فاستكبروا في الأرض بغير الحق وقالوا من أشد منا قوة أولم يروا أن الله الذي خلقهم هو أشد منهم قوة وكانوا بآياتنا يجحدون. आजची स्थिती अशी होती की ते पृथ्वीमध्ये कोणत्याही अधिकाराशिवाय मोठे बनून बसले आणि म्हणू लागले, कोण आहे आमच्यापेक्षा जास्त बलवान. त्यांना हे सुचलं नाही की ज्या अल्लाने त्यांना निर्माण केला आहे तो त्यांच्यापेक्षा अधिक बलवान आहे. ते आमच्या आयतींचा इन्कारच करत राहिले. فأرسلنا عليهم ريحا صرصرا في أيام نحسات لنذيقهم عذاب الخزي في الحياة الدنيا والعذاب الآخرة أخزى وهم لا ينصرون. सरतेशेवटी आम्ही काही अशुभ दिवसांमध्ये भयंकर वादळी वारे त्यांच्यावर पाठवले जेणेकरून त्यांना ऐहिक जीवनातच अपमान आणि नामुष्कीच्या प्रकोपाचा आस्वाद द्यावा आणि आखिरातचा प्रकोप तर त्याहूनही जादा अपमानजनक आहे. तेथे कोणीही त्यांना मदत करणारा नसेल. ثمود فهديناهم فاستحبوا العمى على الهدى فأخذتهم صاعقة العذاب الهون بما كانوا يكسبون ونجينا الذين آمنوا وكانوا يتقون. उरले समूद तर त्यांच्यासमोर आम्ही सरळ मार्ग प्रस्तुत केला, परंतु त्यांनी मार्गाला पाहण्याऐवजी अंध बनून राहणंच पसंत केलं. सरतेशेवटी त्यांच्या कर्तृत्वामुळे अपमानजनक प्रकोप त्यांच्यावर कोसळला आणि आम्ही त्या लोकांना वाचवलं ज्यांनी इमान आणलं होतं आणि पथभ्रष्टता आणि दुराचारापासून अलिप्त राहत असत. حتى إذا ما جاءوها شهد عليهم سمعهم وأبصارهم وجلودهم بما كانوا يعملون. आणि जरा त्यावेळेची कल्पना करा जेव्हा अल्लाहचे हे शत्रू नरकाग्नीकडे जाण्यासाठी घेरून आणले जातील. यांच्यापुढे गेलेल्यांना नंतर येणाऱ्यांच्या आगमनापर्यंत रोखून धरलं जाईल. मग जेव्हा सर्वजण तेथे पोहोचतील तेव्हा त्यांचे कान आणि त्यांचे डोळे आणि त्यांच्या शरीराची त्वचा त्यांच्यावर साक्षी देतील की ते जगात काय काय करत राहिले आहेत. وقالوا لجلودهم لم شهدتم علينا قالوا أنطقنا الله الذي أنطق كل شيء وهو خلقكم أول مرة وإليه ترجعون. ते आपल्या शरीराच्या त्वचांना म्हणतील, तुम्ही आमच्या विरुद्ध साक्ष का दिली? त्या उत्तर देतील,
आम्हाला त्याच अल्लाहनं वाणी दिली आहे ज्याने प्रत्येक वस्तूला बोलकं केलं आहे. त्यानेच तुम्हाला पहिल्यांदा निर्माण केलं होतं आणि आता त्याच्याकडेच तुम्ही परत आणले जात आहात. وما كنتم تستترون أن يشهد عليكم سمعكم ولا أبصاركم ولا جلودكم ولكن ظننتم أن الله لا يعلم كثيرا مما تعملون وذلكم ظنكم الذي ظننتم بربكم أرداكم فأصبحتم من الخاسرين. तुम्ही जगात अपराध करतेवेळी जेव्हा लपत होता तेव्हा तुम्हाला याचा विचार नव्हता की कधी तुमचे स्वतःचे कान आणि तुमचे डोळे आणि तुमच्या शरीराच्या त्वचा तुम्हाला साक्ष देतील. किंबहुना तुम्ही तर असं समजला होता की तुमच्या पुष्कळशा कृत्यांची अल्लाहला सुद्धा खबर नाही. तुमची हीच धारणा जी तुम्ही आपल्या रब संबंधी केली होती तिनेच तुम्हाला बुडवलं आणि तिच्यामुळेच तुम्ही तोट्यात आला. يصبروا فالنار مثوى لهم وإن يستعتبوا فما هم من المعتبين وقيضنا لهم قرناء فزينوا لهم ما بين أيديهم وما خلفهم وحق عليهم القول في قد خلت من قبلهم من الجن والإنس إنهم كانوا خاسرين. अशा स्थितीत ते सहन करो अथवा न करो अग्नीच त्यांचं ठिकाण असेल आणि जर रुजू होण्याची संधी इच्छितील तर कोणतीही संधी त्यांना दिली जाणार नाही. आम्ही त्यांच्यावर असले सोबती नियुक्त केले होते जे त्यांना पुढे आणि मागे प्रत्येक वस्तू शोभिवंत बनवून दाखवत होते. सरतेशेवटी त्यांच्यावर सुद्धा तोच प्रकोपाचा निर्णय लागू झाल्याशिवाय राहिला नाही जो त्यांच्यापूर्वी होऊन गेलेल्या जिन्न आणि माणसांच्या समूहावर लागू झाला होता. निश्चितच ते तोट्यात राहणारे आहेत. وقال الذين كفروا لا تسمعوا لهذا القرآن والغوا فيه لعلكم تغلبون. ते सत्याचा इन्कार करणारे म्हणतात या कुराणला कदापि ऐकू नका आणि जेव्हा हा ऐकवला जाईल तेव्हा त्यात व्यत्यय आणा. कदाचित अशा प्रकारे तुम्ही वर्चस्व मिळवाल. لنذيقن الذين كفروا عذابا شديدا ولنجزينهم أسوأ الذي كانوا يعملون ذلك جزاء أعداء الله النار لهم فيها دار الخلد جزاء بما كانوا بآياتنا يجحدون. या काफिरांना आम्ही कठोर शिक्षेचा आस्वाद दिल्याशिवाय राहणार नाही आणि ज्या अत्यंत वाईट कारवाया हे करत राहिल्या आहेत त्यांचा पुरेपूर बदला त्यांना देऊ. तो नरक आहे जो अल्लाहच्या शत्रूंना बदल्यात मिळेल. त्यातच सदा सर्वदा त्यांचं घर राहील. ही शिक्षा आहे त्या अपराधाची की ते आमच्या आयतींचा इन्कार करत राहिले. قال الذين كفروا ربنا أرنا الذين أضلانا من الجن والإنس نجعلهما تحت أقدامنا ليكونا من الأسفلين. तेथे हे काफिर म्हणतील की आमच्या पालनकर्त्या आम्हाला दाखव जरा त्या जिन्नांना आणि माणसांना ज्यांनी आम्हाला मार्गभ्रष्ट केलं होतं. आम्ही त्यांना पायाखाली तुडून टाकू जेणेकरून ते खूप फटफटीत आणि अपमानित व्हावेत. إن الذين قالوا ربنا الله ثم استقاموا تتنزل عليهم الملائكة ألا تخافوا ولا تحزنوا وأبشروا بالجنة التي كنتم توعدون. ज्या लोकांनी सांगितलं की अल्लाह आमचा रब आहे आणि मग ते त्यावर दृढ राहिले निश्चितच त्यांच्यावर फरिश्ते उतरत असतात आणि त्यांना म्हणतात की भिवूही नका आणि दुःख देखील करू नका आणि खुश व्हा त्या जन्नतच्या खुशखबरीनं जिचं वचन तुम्हाला दिलं गेलं आहे. أولياؤكم في الحياة الدنيا وفي الآخرة ولكم فيها ما تشتهي أنفسكم ولكم فيها ما تدعون نزلا من غفور رحيم. आम्ही या जगाच्या जीवनात सुद्धा तुमचे सोबती आहोत आणि आखिरतमध्ये सुद्धा. तेथे जी काही इच्छा कराल तुम्हाला मिळेल आणि प्रत्येक गोष्ट जिची तुम्ही मनीषा बाळगाल ती तुमची होईल. असा आहे मेजवानी सरंजाम त्या अस्तित्वाकडून जो क्षमाशील आणि दयावान आहे. أحسن قولا ممن دعا إلى الله وعمل صالحا وقال إنني من المسلمين. आणि त्या माणसाच्या वचनापेक्षा चांगलं वचन अन्य कोणाचं असेल ज्यानं अल्लाहकडे बोलावलं आणि सत्कर्म केलं आणि म्हटलं की मी मुसलमान आहे. لا تستوي الحسنة ولا السيئة ادفع بالتي هي أحسن فإذا الذي بينك وبينه عداوة كأنه ولي حميم
وما يلقاها إلا الذين صبروا وما يلقاها إلا ذو حظ عظيم. आणि हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भलाई आणि दुष्टाई एक समान नाहीत. तुम्ही दुष्टतेचं त्या भलाईद्वारे निरसन करा जी अत्युत्तम असेल. तुम्ही पाहाल की तुमच्याशी ज्यांचं शत्रुत्व होतं तो जिगरी दोस्त बनला आहे. हा गुण लाभत नसतो, परंतु त्या लोकांना जे संयम बाळगतात, आणि हे स्थान प्राप्त होत नसतं, परंतु त्या लोकांना जे मोठे भाग्यवान असतात. وَإِمَّا يَنزَغَنَّكَ مِنَ الشَّيْطَانِ نَزْغٌ فَاسْتَعِذْ بِاللَّهِ إِنَّهُ هُوَ السَّمِيعُ الْعَلِيمُ. وَمِنْ آيَاتِهِ اللَّيْلُ وَالنَّهَارُ وَالشَّمْسُ وَالْقَمَرُ لَا تَسْجُدُوا لِلشَّمْسِ وَلَا لِلْقَمَرِ وَاسْجُدُوا لِلَّهِ الَّذِي خَلَقَهُنَّ إِن كُنتُمْ إِيَّاهُ تَعْبُدُونَ. आणि जर शैतानाकडून एखादी चेतवणूक होत असल्याचं तुम्हाला वाटत असेल तर अल्लाहचा आश्रय मागा. तो सर्व काही ऐकतो आणि जाणतो. अल्लाहच्या निशाण्यांपैकी आहेत ही रात्र आणि दिवस आणि सूर्य आणि चंद्र. सूर्य आणि चंद्राला सजदा करू नका, तर त्या अल्लाहला सजदा करा ज्यानं यांना निर्माण केला आहे, जर खरोखरीच तुम्ही त्याची उपासना करणारे आहात. فَإِنِ اسْتَكْبَرُوا فَالَّذِينَ عِندَ رَبِّكَ يُسَبِّحُونَ لَهُ بِاللَّيْلِ وَالنَّهَارِ وَهُمْ لَا يَسْأَمُونَ. परंतु जर हे लोक गर्वात येऊन आपल्याच गोष्टीवर अडून बसले तर परवा नाही. जे फरिश्ते तुझ्या रबच्या जवळकीचे आहेत ते रात्रंदिवस त्याचे पावित्र्य गान करत आहेत आणि कधीही थकत नाहीत. آياته أنك ترى الأرض خاشعة فإذا أنزلنا عليها الماء اهتزت وربت إن الذي أحياها لمحيي الموتى إنه على كل شيء قدير. आणि अल्लाहच्या निशाण्यांपैकी एक ही आहे की तुम्ही पाहता जमीन ओसाड पडलेली आहे, मग आम्ही तिच्यावर पाण्याचा वर्षाव केला. अकस्मातपणे ती तजेल होते आणि फुलते. निश्चितच जो ईश्वर मृत जमिनीला जीवित करतो तो मृतांना देखील जीवन प्रदान करणारा आहे. निश्चितपणे तो प्रत्येक वस्तूवर प्रभुत्व राखतो. إن الذين يلحدون في آياتنا لا يخفون علينا أفمن يلقى في النار خير أم من يأتي آمنا يوم القيامة اعملوا ما شئتم إنه بما تعملون بصير. जे लोक आमच्या आयतींना उलट अर्थ देतात ते आम्हापासून काही लपलेले नाहीत. स्वतःच विचार करा की तो मनुष्य अधिक चांगला आहे जो अग्नीत टाकला जाणार आहे, अथवा तो जो कयामतच्या दिवशी अभय स्थितीत हजर होईल. करत रहा जसं काही तुम्हाला वाटेल तसं. तुमच्या सर्व कारवाया अल्लाह पाहत आहे. إن الذين كفروا بالذكر لما جاءهم وإنه لكتاب عزيز لا يأتيه الباطل من بين يديه ولا من خلفه تنزيل من حكيم حميد. हे ते लोक आहेत ज्यांच्यासमोर उपदेशवाणी आली तर यांनी मानण्यास नकार दिला, परंतु वस्तुस्थिती अशी आहे की हा एक जबरदस्त ग्रंथ आहे. असत्य समोरूनही याच्यावर येऊ शकत नाही आणि पाठीमागून सुद्धा. हे एका बुद्धिमान आणि स्तुत्याकडून उतरवलेली वस्तू आहे. ما يقال لك إلا ما قد قيل للرسل من قبلك إن ربك لذو مغفرة وذو عقاب أليم. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुम्हाला जे काही सांगितलं जात आहे त्यापैकी कोणतीही अशी गोष्ट नाही जी तुमच्यापूर्वी होऊन गेलेल्या प्रेषितांना सांगितली गेलेली नसावी. निसंदेह तुमचा रब मोठा क्षमाशील आहे आणि त्याचबरोबर भयंकर यातनादायक शिक्षा देणारा सुद्धा आहे. لو جعلناه قرآنا أعجميا لقالوا لولا فصلت آياته أعجمي وعربي قل هو للذين آمنوا هدى وشفاء والذين لا يؤمنون في آذانهم وقر وهو عليهم عمى أولئك ينادون من مكان بعيد. जर आम्ही त्याला गैरअरबी भाषेचा कुराण बनवून पाठवलं असतं तर हे लोक म्हणाले असते त्याच्या आयती स्पष्ट करून का सांगितल्या गेल्या नाहीत. काय अजब गोष्ट आहे की वाणी तर गैरअरबी आहे आणि श्रोता अरबी. यांना सांगा हा कुराण तर इमान आणणाऱ्यांसाठी मार्गदर्शन आणि आरोग्यदायी आहे, परंतु जे लोक इमान आणत नाहीत त्यांच्यासाठी कानातील बूच आणि डोळ्यांची पट्टी आहे. त्यांची स्थिती तर अशी आहे जणू त्यांना दुरून हाक दिली जात असावी. قد آتينا موسى الكتاب فاختلف فيه
ولولا كلمة سبقت من ربك لقضي بينهم وإنهم لفي شك منه مريب. यापूर्वी मुसा अलैहिस सलामला आम्ही ग्रंथ दिला होता आणि त्याच्या बाबतीत सुद्धा हेच मतभेद निर्माण झाले होते. जर तुझ्या रबने अगोदरच एक गोष्ट ठरवून टाकलेली नसती तर या मतभेद करणाऱ्यांच्या दरम्यान निर्णय लावला गेला असता. आणि वस्तुस्थिती अशी आहे की हे लोक त्याच्याकडून अत्यंत अस्वस्थताजनक शंकेत गुरफटलेले आहेत. صالحا فلنفسه ومن أساء فعليها وما ربك بظلام للعبيد. जो कोणी सत्कर्म करेल स्वतःसाठीच चांगलं करेल